नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील जे आपण युनिट फर्स्टला सुरुवात केलेली आहे, ते काल काय अभ्यासलं होतं मुलांनो आपण इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे हे जग खूप छोटं आहे. ही जी पोएम आहे ती आपण अभ्यासलेली होती. तर आज आपण एका नवीन पाठाला किंवा नवीन ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. तर बघा 1.2 काय नाव आहे त्याचं बघा, वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. आता आपण पुढे बघूया मुलांनो, तर आपलं काय झालेलं आहे इथे एक्सप्लेनेशन पूर्ण झालेलं आहे आणि आय होप तुम्हाला वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स म्हणजे तारा आणि तिच्या फ्रेंड्सनी खेळून कसं काय आपला अभ्यासाचं म्हणजे शाळा सुरू होणार आहे त्याआधी कसं वॉर्म अप केलं, म्हणजे मेंदूला कसं सजग केलं हलक्या म्हणजे या खेळाद्वारे ते आपण बघितलेलं आहे. तर मुलांना आता आपल्याला जे आपण शिकलेलो आहोत म्हणजे अभ्यासलेलं आहे तर त्या ॲक्टिव्हिटीद्वारे काय करायचं आहे आपल्याला, जे फिलिंग द ब्लँक्स आहेत, ट्रू ऑर फॉल्स आहेत, काय करायचं आहे ते आता आपल्याला सोडवायचे आहेत. तर बघा ॲक्टिव्हिटीमध्ये छोटे-छोटे प्रश्न असतात, जे आपल्याला रिकाम्या जागा भरा, चूक की बरोबर हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर बघा सर्वप्रथम मुलांना आपण काय करूया, प्रश्न वाचूया. बघा प्रश्न कुठला आहे पहिला, रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राइट आन्सर. तर आपल्याला प्रश्न वाचायचा आहे आणि इथे काय करायचंय, जो राइट आन्सर आहे इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत आणि योग्य उत्तर आपल्याला काय करायचंय, सिलेक्ट करायचंय. तर बघा पहिलं आपलं फिलिंग द ब्लँक्स आहे, एव्हरी नेम इज. तर बघा नेम इज म्हणजे जे प्रत्येक नाव असतं ते नाव असू द्या, ते तुमचं नाव असू द्या, व्यक्तीचं नाव असू द्या, कुठल्या स्थळाचं नाव असू द्या किंवा कुठल्या प्लेसचं. तर जे आपण नाव देतो त्याला काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, मराठीत त्याला नाम म्हणतो. जसं आता एका मुलीचं म्हणजे आपण म्हणतो तिचं नाव राधा आहे, नागपूर शहर आहे, ते ताजमहल आहे. तर म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जे आपण नाव देतो त्याला, तर त्याला आपण काय म्हणू, एव्हरी नेम इज म्हणजे प्रत्येक नेम म्हणजे काय, नाव. एव्हरी नेम इज प्रत्येक नाव काय असतो, ॲडव्हर्ब असतो, नाऊन असतो. काय असतो मुलांनो, ॲडव्हर्ब असतो की क्रियाविशेषण असतो की नाऊन म्हणजे नाम असतो. तर काय येईल उत्तर मुलांनो, अ नाऊन. एव्हरी नेम इज अ नाऊन म्हणजे प्रत्येक नाव हा काय असतो, नाऊन असतो म्हणजे नाम असतो. आता बघूया दुसरा जो प्रश्न आहे, हे ग्रामरशी रिलेटेड आहेत मुलांना प्रश्न. वी शुड राईट ॲन ॲपल. बघा आपण लिहितो का वी शुड राईट ॲन ॲपल. तर बघा मुलांना तुम्ही वॉवेल्स शिकलेला असाल, म्हणजे मी पण तुम्हाला समजावून सांगितलेलं होतं. आपल्याला 5व्या वर्गापासूनच वगैरे वॉवेल्स असतात. तर किती आहेत वॉवेल्स मुलांनो, आणि कॉन्सनंट किती आहेत? तर वॉवेल्स किती आहेत? 5 काय आहेत वॉवेल्स. आणि कुठले कुठले वॉवेल्स आहेत मुलांना सांगा. ए, ई, आय, ओ, यू. कुठले आहेत? ए, ई, आय, ओ, यू. आणि बाकी सगळे मग काय आहेत? कॉन्सनंट आहेत. तर बघा या ए, ई, आय, ओ, यू वॉवेल्स म्हणजेच काय, स्वर. याच्यापासून ज्या स्पेलिंग स्टार्ट होतात, जसं ते ॲपल असू दे. बघा इथे ॲपल आलेला आहे किंवा जसं आईस्क्रीम येईल, आऊल येईल. तर या 5 वॉवेल्स पासून किंवा 5 अल्फाबेट्स पासून काय स्पेलिंग स्टार्ट झाल्या, म्हणजे स्वरापासून जर स्पेलिंग स्टार्ट झाला तर त्याला काय लावतो आपण, ॲन हे लावतो. काय लावतो? ॲन लावतो. तर बघा वी शुड राईट ॲन ॲपल. काय? तर मग आपण हे काय झालेलं आहे, ए, ई, आय, ओ, यू म्हणजे वॉवेल पासून सुरू झालेलं आहे म्हणून त्याच्यासमोर काय आलेलं आहे, ॲन हे आलेलं आहे. तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे मुलांनो? हा सेंटेन्स काय आहे, ट्रू आहे. म्हणजे आपण असं लिहितो. आता बघा तिसरा प्रश्न आहे, इन द सेंटेन्स म्हणजे या सेंटेन्समध्ये बघा, आय लाइक द ब्रायडल रिंग. आय लाइक द ब्रायडल रिंग. रिंग आहे, रिंग म्हणजेच काय, अंगठी. आपण म्हणतो दुकानात जातो अंगठ्या दाखवा, पण ही विशेष त्या अंगठीबद्दल विशेष काही सांगितलेलं आहे. ब्रायडल रिंग आहे, पण कोणाची रिंग आहे, ती ब्रायडल. ब्रायडल म्हणजेच काय, ज्या म्हणजे जेव्हा लग्न जुळतं तर जी वधू असते किंवा जी आपण नवरी असते तिच्यासाठी खास अशी लग्नासाठी काय गेलेली असते, रिंग म्हणजे अंगठी घेतलेली असते. आणि त्याच्या डिझाईन्स वेगवेगळ्या असतात किंवा त्यांच्या पेअर्समध्ये पण असे त्यांच्या अल्फाबेटपासून तयार वगैरे झालेल्या असतात. तर इथे काय दिलेलं आहे, आय लाइक द ब्रायडल रिंग्स म्हणजे मला ही ब्रायडल म्हणजे वधूची जी रिंग असते ती खूप आवडलेली आहे. ब्रायडल इज ॲन ॲडजेक्टिव्ह. तर बघा या वाक्यामध्ये हा जो ब्रायडल शब्द आलेला आहे, ब्रायडल म्हणजेच काय, नवरी किंवा वधू. तर हा स्पेशल जो शब्द आलेला आहे, तर ब्रायडल इज ॲन ॲडजेक्टिव्ह. तर इथे ब्रायडल ॲडजेक्टिव्ह आहे का, विशेषण आहे का, आहे का मुलांनो? तर हो, नक्कीच. बघा आपण ती अशी पण म्हणू शकली असती, आय लाइक द रिंग म्हणजे मला ही अंगठी आवडली. पण इथे विशेष सांगितलेलं आहे त्या रिंग बद्दल. काय सांगितलेलं आहे, आय लाइक द ब्रायडल रिंग
म्हणजे मला ती वधूची जी अंगठी आहे ती खूप आवडलेली आहे. तर हे जे सेंटेन्स इथे काय आहे, ब्रायडल इज अन ॲडजेक्टिव्ह, तर हे विशेषण आहे. म्हणून हे सेंटेन्स काय आहे म्हणत नो ट्रू आहे, म्हणजेच काय आहे, बरोबर आहे. आता बघा चौथा प्रश्न बघूया आपण. वर्ब इज डॅश डिस्क्रायबिंग वर्ड वर्ड. तर काय आहे मुलांना, वर्ब इज फिलिंग द ब्लँक्स वर्ड. आता वर्ब म्हणजेच काय असते, वर्ब म्हणजेच काय असते, क्रिया. आपण म्हणतो ना वॉक, टॉक, स्लीप, म्हणजे जे आपण क्रिया करतो त्याला काय म्हणू आपण, वर्ब म्हणतो. वर्ब म्हणजेच काय, क्रिया. तर वर्ब जसं बघा आपण म्हणतो ना मी झोपते, मी जाते, जसं आपण म्हणू गो, गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे, स्लीप म्हणजे झोपणे, वॉक करणे, जम्प करणे. तर या शब्दांना काय म्हणू आपण, वर्ब असं म्हणतो. वर्ब म्हणजेच काय, क्रिया. तर बघा वर्ब इज अ डॅश वर्ड, म्हणजे तो कुठला आहे, ऍक्शन वर्ड आहे की डिस्क्रायबिंग वर्ड आहे. डिस्क्राईब करणे म्हणजे मुलांना काय करणे, एखाद्याचं वर्णन करणे. जसं मुलगी आहे, शी इज अ गर्ल, आपण म्हटलं की काय आहे, ती मुलगी आहे. पण आपण म्हटलं की शी इज अ ब्युटिफुल गर्ल, म्हणजे ती सुंदर मुलगी आहे. तर त्या मुलीला काय दिलेली आहे, आपल्याला ब्युटिफुल अशी उपमा दिलेली आहे. म्हणजे काय केलेलं आहे आपण, तिला डिस्क्राईब केलेलं आहे की ती कशी दिसते. तर डिस्क्राईब करणे म्हणजे वर्णन करणे किंवा एखाद्याचं विशेषण सांगणे, विशेष गोष्टी सांगणे. आणि ऍक्शन म्हणजेच काय मुलांना, जे आपण क्रिया करतो, बसण्याच्या, झोपण्याच्या, जाण्याचा, त्यांना ऍक्शन. तर वर्ब काय आहे, तर वर्ब म्हणजेच क्रिया. तर वर्ब इज अ काय आहे, ऍक्शन वर्ड. म्हणजे ऍक्शन, जे आपण काही ऍक्टिव्हिटी करतो तर त्याला काय म्हणू आपण, ऍक्शन वर्ड. तर इथे काय उत्तर येईल बरोबर मुलांना, ऍक्शन. वर्ब इज अ ऍक्शन वर्ड. तर आपलं उत्तर आहे ऍक्शन. म्हणजे जे काही ऍक्टिव्हिटी करतो आपण, क्रिया करतो, त्याला म्हणतो आपण ऍक्शन. तर बघूया आता पाचवा प्रश्न काय आहे, डॅश शोज द रिलेशन. बघा आता रिलेशन कोण दाखवतात, प्रिपोजिशन दाखवतं की नाउन. तर पहिल्या प्रिपोजिशन काय आणि नाउन काय हे आपण समजून घेऊया. तर प्रिपोजिशन म्हणजे काय आहे मुलांना, असं पोझिशन दाखवते की बघा ती वस्तू खाली आहे, वर आहे, बाजूला आहे, मागे आहे की बिहाइंड, हे असं दाखवते. आणि नाउन म्हणजे काय मुलांना, एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या स्थळाचं किंवा एखाद्या प्लेसचं जे नाव असतं त्याला आपण नाउन म्हणू. तर बघा रिलेशन कशामध्ये दाखवेल, नाउन मध्ये दाखवेल की प्रिपोजिशन मध्ये दाखवेल मुलांना. म्हणजे बघा आपल्याला प्रिपोजिशन, आपण म्हणू की आता ते घर झाडाच्या मागे आहे, तर काय म्हणू, बिहाइंड द ट्री. आणि आपण म्हणू की नाही ते जे आहे, जे बुक आहे ते टेबलवर आहे, बुक्स ऑन द टेबल, म्हणजे काय आहे, ते बुक टेबलवर आहेत. हे काय दाखवते, रिलेशन दाखवते की ते वर आहे, खाली आहे. तर इथे काय आहे, प्रिपोजिशनच येईल. इथे उत्तर काय आहे मुलांना, प्रिपोजिशन शोज द रिलेशन. तर रिलेशन कोण दाखवतं, प्रिपोजिशन दाखवतो. रिलेशन म्हणजे संबंध दाखवतो, त्या दोन्ही गोष्टींचा संबंध कोण दाखवतं, प्रिपोजिशन. आता बघूया आपण सहावा प्रश्न. सेंटेन्स आर जॉईंड बाय. सेंटेन्स कशामुळे जोडतात, तर कंजंक्शनमुळे जोडतात की वर्बमुळे जोडतात. तर बघा कंजंक्शन म्हणजे बघा आपण कंजंक्शन कुठले कुठले आहेत, बट आहे, सो आहे. तर हे काय करतात, नो सूनर दॅन. तर हे काय आहेत, हे कंजंक्शन आहेत. हे काय करतात, दोन सेंटेन्सला काय करतात, जॉईन करतात. अँड आहे, कुठले आहेत कंजंक्शन शब्द, अँडनी जोडू शकतो आपण, अँड आहे, बट आहे, तर हे बट आहे. आणि असे जे शब्द आहेत कंजंक्शन म्हणजे काय, हे दोन वाक्याला जोडतात. आणि वर्ब म्हणजे काय आहे, क्रियापद म्हणजे ऍक्शन्स आहेत. तर बघा सेंटेन्स आर जॉईंड बाय, तर आपण कशामुळे जोडतो, कंजंक्शनमुळे ते आपण सेंटेन्स जोडतो. तर उत्तर आहे कंजंक्शन. बघूया आता सातवा आणि शेवटचा जो प्रश्न आहे, प्लुरल ऑफ मँगो इज. मँगोचा प्लुरल ऑफ मँगो इज. तर बघा इथे दिलेलं आहे प्लुरल ऑफ मँगो इज. तर हे सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे. आता इथे प्लुरल आहे, इथे काय पाहिजे होतं, प्लुरल्स पाहिजे होतं. इथे काय पाहिजे होतं मुलांना, एस पाहिजे होतं. तर इथे एस काय आहे, मिसिंग आहे. प्लुरल ऑफ मँगो इज, प्लुरल ऑफ मँगो इज असं विचारलेलं आहे, म्हणजे मँगोचं अनेक वचन. पण इथे काय पाहिजे होतं, इथे प्लुरल्स, इथे एस पाहिजे होतं, प्लुरल्स ऑफ मँगो इज असं. म्हणून हे जे सेंटेन्स आहे काय आहे मुलांना, हे सेंटेन्स आहे फॉल्स आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण ऍक्टिव्हिटीद्वारे 7ही प्रश्न सोडवलेली आहेत. आता आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूया. तर मुलांना इथे आपल्याला
गेमद्वारे काय करायचे, जे आपण शिकलेलो आहोत ते काय करायचं आहे, आपल्याला रिकॉल करायचं आहे. तर बघा मुलांनो, इथे 5 गेम दिलेली आहेत आणि जर आपण हे गेम चांगल्या प्रकारे खेळलो तर काय आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील. तर बघा इथे क्रिकेट आहे, गिटारचं पण आहे, परत माकड आणि टोपीवाला आणि हे कारचं गेम आहे आणि हे मोदकचं आहे. तर बघा मुलांनो, आपण हा जो छोटा मुलगा आहे तुमच्यासारखा, तर हे गेम चॉईस केलेले आहे. जर या मुलांनी जर आपण योग्य उत्तर दिली तर काय, हे जे मोदक आहेत हे याला प्रसादाच्या स्वरूपात काय गणपती बाप्पा याला प्रसाद देतील आणि आपण चुकीचं दिलं उत्तर तर ह्याला प्रसाद भेटणार नाही आणि चुकीचे उत्तर तुम्ही पण दिली तर तुम्हाला पण मार्क्स भेटणार नाही. तर आपण काय करूया, की जास्तीत जास्त आपला अभ्यास झालेला आहे आणि त्याद्वारे आपण प्रश्नांची उत्तरं योग्य ती उत्तरं देऊया. तर वाचा मुलांनो, इथे काय दिलेलं आहे, 4 रंगाचे मोदक आहेत बघा. येलो आहे, ब्लू आहे, ग्रीन आणि रेड आहे आणि ज्या रंगाची मोदक आहेत त्याच कलरची काय आहेत मुलांनो इथे, म्हणजे ऑप्शन दिलेली आहेत. तर इथे ज्या ऑप्शनचे जे हे सिम्बॉल आहेत आणि तोच रंग आपण मोदकाचा प्रेस केला तर काय होईल, या मुलाला प्रसादाच्या स्वरूपात तो मोदक मिळेल. तर बघा इथे दिलेलं आहे आय डॅश रेड कलर. तर बघा 4 ऑप्शन आहेत. नोज म्हणजे जाणणे, लाईक्स मध्ये म्हणजे आवडणे, लाईक म्हणजे आवडणे आणि नो म्हणजे जाणणे. तर इथे आपल्याला हे सांगितलेलं आहे, फरक दाखवलेला आहे. आता बघा आपण लाईक आणि जसं नोज आहे इथे एस लावलेला आहे, इथे एस लावलेला नाही आहे. इथे आपण थर्ड पर्सन विषयी जेव्हा बोलतो, ही, शी, इट वगैरे, तर काय ही म्हणजे थर्ड पर्सन वगैरे विषयी जेव्हा बोलतो आपण तर त्याला काय एस वगैरे लावतो, म्हणजे आपण लाईक्स होईल, नोज होईल असं. तर बघा आता इथे काय येईल, आय डॅश रेड कलर, तर काय येईल, आय नोज येईल, आय लाईक्स येईल, आय लाईक येईल की काय येईल, आय नो. तर काय येईल मुलांना, आय लाईक रेड कलर. आपण म्हणतो ना मला लाल रंग आवडतो. आता इथे ही असतं तर काय आलं असतं, ही, शी, इट हे थर्ड पर्सन म्हणजे तिसऱ्या विषयी बोलतो आणि जेव्हा आपल्याला वर्ब लावायचं असते तर त्याला काय लागते, एस किंवा इएस लागते इथे. बघा तर काय येईल इथे, आय आहे म्हणजे फर्स्ट पर्सन आहे, स्वतःविषयी बोलतो आहोत आपण, तर काय होईल इथे, आय लाईक रेड कलर. तर इथे काय येईल, रेड हा जो आहे ऑप्शन येईल आणि तो कुठल्या रंगाने दिलेला आहे, ग्रीन रंगाने. तर आपण ग्रीन रंगाचा मोदक प्रेस करूया. बघा आपलं उत्तर बरोबर आहे आणि त्या बाळाला काय मिळालेलं आहे, मोदक प्रसादाच्या स्वरूपात मिळालेला आहे. आता बघा इथे दुसरं आहे, यू डॅश स्टडी हार्ड. तर इथे बघा यू डॅश स्टडी हार्ड म्हणजे तुला अभ्यास म्हणजे मेहनत करायला पाहिजे, म्हणजे अभ्यास करायला पाहिजे. तो विश येईल का, यू विश स्टडी हार्ड, यू डझंट स्टडी हार्ड, यू लाईक स्टडी हार्ड की यू डोंट स्टडी हार्ड. तर काय येईल मुलांना इथे, काय येईल सांगा, यू विश स्टडी हार्ड. विश म्हणजे आपण काय करतो, की एखाद्याला शुभेच्छा देताना आपण विश हे करतो. डझंट, डज नॉट आहे इथे. आता डज नॉट म्हणजे आता बघा इथे पण ग्रामरचाच पार्ट दिलेला आहे. तर आपण ही, शी, इटच्या सोबत काय वापरतो, डज वापरतो आणि बघा आय, वी, यू आणि दॅटच्या सोबत आपण काय वापरतो मुलांनो, डू हा हेल्पिंग वर्ब वापरतो. तर काय येईल इथे, यू, यू विश येईल, यू डझंट येईल की यू लाईक स्टडी हार्ड येईल की यू डोंट स्टडी हार्ड. म्हणजे तू हार्ड वर्क केला म्हणजे तू केलेला नाही, म्हणजे अभ्यास नाही केलेला म्हणजे असं. तर काय येईल इथे, यू डोंट स्टडी हार्ड म्हणजे तू हार्डवर्क केलेला नाही, म्हणजे तू परिश्रम केलेला नाही. बघा आपलं उत्तर आहे. तर काय येईल इथे, डोंट, यू डोंट स्टडी हार्ड म्हणजे तू कठीण अभ्यासात कठीण परिश्रम केलं नाही. आता तिसरं बघा, माय टीचर डॅश मी इंग्लिश म्हणजे माझी टीचर मला इंग्रजी हा विषय शिकवते. तर काय येईल, माय टीचर टीचेस मी इंग्लिश, माय टीचर हिट मी इंग्लिश, माय टीचर टीच मी इंग्लिश की माय टीचर रीड्स. तर बघा माय टीचर म्हणजे आपण थर्ड पर्सन विषयी बोलतो आहोत. तर मग काय येईल इथे मुलांनो, माय टीचर टीचेस मी इंग्लिश. तर इथे काय आहे, योग्य ऑप्शन टीचेस हा येणार आहे आणि तो रेड रंगाने दिलेला आहे. तर बघा आपलं उत्तर काय आहे मुलांना, अगदी बरोबर आहे. आता बघा चौथा प्रश्न आहे, आय लाईक. आता मला आय लाईक मला आवडते काय, आय लाईक मिल्क येईल, मिल्कीज येईल, मिल्क येईल की माईक येईल. बघा आता मुलांना
मिल्कला मिल्कचं प्युअर असं मिल्क्स वगैरे होत नाही. हा मिल्क आपण कशामध्ये म्हणजे ते अनकाउंटेबल म्हणजे आहे. म्हणजे आपण लिटरमध्ये मोजतो. 1 लिटर दूध द्या. आपण म्हणतो का मिल्क्स द्या, 2 मिल्क्स द्या, 3 मिल्क्स द्या, असं नाही म्हणत. आपण काय म्हणतो की अर्धा लिटर दूध द्या, 1 लिटर दूध द्या असं. तर मिल्क्सला कुठले एस किंवा ईएस लागणार नाही. तर इथे काय येईल मुलांनो, आय लाइक मिल्क. म्हणजे हा जो मिल्क आहे हा योग्य उत्तर आहे. बघा आपलं उत्तर काय आहे, अगदी बरोबर आहे. आय डॅश अ पॅरोट. तर आय डिड अ पॅरोट, आय एम अ पॅरोट. म्हणजे मी पॅरोट आहे असं जर म्हणायचं असेल तर आय इज अ पॅरोट, आय आर अ पॅरोट. तर काय येईल, आय एम अ पॅरोट. म्हणजे काय आहे, मी एक पोपट आहे असं म्हणायचं असेल तर इथे काय सुटेबल लागेल हेल्पिंग वर्ब, तर एम हा लागेल. तर काय होईल, आय एम अ पॅरोट. तर बघा इथे ब्ल्यू रंगाने एम दिलेला आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे मुलांनो आपण जे खेळाच्या माध्यमातून हे 5 प्रश्न अभ्यासलेले आहेत. तर बघा आता आपली जी पुढची स्टेप आहे, पुढची कुठली स्टेप आहे, म्हणजे आता आपल्याला आपण एवढं रिकॉल केलेलं आहे आणि एक्सप्लेनेशन पण झालेलं आहे. या आधारे तुम्हाला काय करायची आहे मुलांनो, एक जी टेस्ट आहे ती काय करायची आहे, सॉल्व्ह करायची आहे. आणि आपण ज्या खेळामध्ये प्रश्न दिलेले होते आणि त्याच्याशीच मिळते-जुळते किंवा तेच प्रश्न इथे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. 5 प्रश्न आहेत बघा. आय डॅश अ पॅरट. तर आपणच आता अभ्यासलेलं होतं, तर काय येईल, आय डिड, आय इज, आय एम की आय आर. तर काय येईल, आय एम अ पॅरट. बघा आता दुसरं आहे, यू डॅश स्टडी हार्ड. यू विश स्टडी हार्ड, यू लाइक स्टडी हार्ड, यू डझंट स्टडी हार्ड की यू डोंट स्टडी हार्ड. यू डोंट स्टडी हार्ड म्हणजे तू असं म्हणजे चांगला अभ्यास केला नाही. आता तिसरा प्रश्न बघा, आय लाइक. तर काय येईल, मिल्क, मिल्क्स, मिल्क्स की माईक. तर मिल्कला एस किंवा ईएस लागत नाही. ते अनकाउंटेबलमध्ये येते. ते आपण लिटरमध्ये मोजतो. म्हणून काय येईल, आय लाइक मिल्क. आय डॅश रेड कलर. तर काय येईल, आय नोज, आय लाइक, आय म्हणजे मला रेड कलर आवडते. तर काय येईल इथे ऑब्व्हियसली मुलांनो, आय लाइक रेड कलर. आता बघा नेक्स्ट, माय टीचर डॅश मी इंग्लिश. म्हणजे माझी टीचर मला इंग्रजी हा विषय शिकवते. तर बघा काय येईल, माय टीचर टीचेस, माय टीचर टीच, हिट की रीड्स. तर काय येईल, माय टीचर टीचेस मी इंग्लिश. तर बघा मुलांना अशा प्रकारे आपण टेस्ट मधले 5ही प्रश्न सोडवलेले आहेत. तर आपण आपली टेस्ट फिनिश झालेली आहे आणि आता आपले उत्तर बरोबर आहेत का बघा. अटेम्प्ट 5 क्वेश्चन सोडवले आहेत आणि 5ही प्रश्न आपली काय आहेत, उत्तरं अगदी बरोबर आहेत. म्हणजे तुम्हाला चॅप्टर समजलेला आहे. बघा मुलांना आपण या पाठामध्ये काय केलेलं आहे, ह्या ज्या 4 स्टेप्स आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. तर आपण काय करूया, आता यामध्ये कुठले प्रश्नांचे क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत ते आता बघूया. तर आपण क्वेश्चन आन्सरला काय करूया मुलांनो, सुरुवात करूया. तर इथे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आपल्याला ग्रामरशी रिलेटेड आहेत, म्हणजे व्याकरणाशी, इंग्रजी व्याकरणाशी रिलेटेड आहेत. तर बघा ही जी प्रश्न आहेत पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती ह्याच्यावर आहेत. तर बघा मुलांना पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे जेव्हा बोलताना आपल्याला कुठल्या कुठल्या घटकांचा, कुठल्या कुठल्या जातींचा म्हणजे उपयोग करावा लागतो. जसं मराठीत व्याकरण असतं तसं इंग्रजीमध्ये असतं. बघा नाऊन हा एक पहिला आहे पार्ट्स ऑफ स्पीच. नाऊन म्हणजेच काय, नाव. मग आहे प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. तर प्रोनाऊन म्हणजे काय, आपण म्हणजे एखाद्याचे नाव न घेता, जसे राधा असेल तर आपण राधा राधा इज गोइंग असं आपण म्हणतो. तर राधा पुन्हा पुन्हा नाव न घेता काय म्हणू, शी इज गोइंग. राघव इज व्हेरी हँडसम तर आपण म्हणू शकतो ही इज व्हेरी हँडसम. म्हणजे नाव न घेता ही, शी, इट हे काय वापरतो आपण, प्रोनाऊन वापरतो म्हणजे सर्वनाम वापरतो. तर नामाच्या ठिकाणी जे शब्द वापरतो त्याला काय म्हणतात, सर्वनाम, किंवा आपण इंग्रजीत त्याला प्रोनाऊन म्हणतो. मग असतं मुलांनो असं विशेषण असतात. म्हणजे आपण नावाबद्दल काय आपण म्हणजे पर्टिक्युलर अशी माहिती सांगतो, शी इज अ ब्युटिफुल गर्ल. तर त्याला काय म्हणू, विशेषण म्हणजेच काय, ॲडजेक्टिव्ह. शी इज अ गर्ल बट शी इज अ ब्युटिफुल. तर ती मुलगी आहे पण कशी आहे, म्हणजे ती सुंदर मुलगी आहे. मग म्हणू शकतो दॅट इज अ ब्लॅक डॉग. म्हणजे तिथे कुत्रा आहे पण कोणत्या रंगाचा आहे, ब्लॅक. तर ब्लॅक काय करतं, त्याला डिस्क्राईब करतं म्हणजे विशेष माहिती सांगतं. मग आहे मुलांना असं ॲडव्हर्ब म्हणजे वर्ब विषयी. वर्ब म्हणजेच काय, क्रियापद. पदाविषयी काय करतो, तो अधिक माहिती सांगतो तो शब्द, त्याला काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह. बघा आता ही रन म्हणजे तो धावतो. रन काय आहे, धावणे काय आहे, अ, ही धावणे हा शब्द काय, रन म्हणजे वर्बमध्ये येतो. तर बघा त्याला आपण म्हटलं ही रन
क्विकली म्हणजे तो खूप लवकर धावतो. क्विकली हा शब्द काय दाखवतो? त्या वर्बला काय करतो? एक्सप्लेन करतो म्हणजे विशेष माहिती सांगतो. अ, मग आपण म्हणू ही ही टॉक स्पीडली. तर काय म्हणू मग आता तो बोलतो पण कसं बोलतो? स्पीडली म्हणजे घाई-घाईनी बोलतो असं. तर म्हणजे काय सांगतो जो ॲडव्हर्ब आहे तो वर्बबद्दल जास्त माहिती सांगतो. त्याला म्हणजे त्याच्याबद्दल खास माहिती सांगतो आपल्याला. मग आहे इंटरजेक्शन आहे. इंटरजेक्शन म्हणजे उद्गारवाचक वगैरे वाक्य असतात. प्रिपोजिशन असते ते काय आपल्याला पोझिशन दाखवते, की ती जसं बघा द बुक ऑन द टेबल म्हणजे ती पुस्तक टेबलवर ठेवली आहे. द कॅट बिहाइंड द सोफा म्हणजे जी मांजर आहे ती सोफ्याच्या मागे आहे. म्हणजे पोझिशन दाखवते वर आहे, खाली आहे, अंडर आहे की कुठे आहे ते. आणि मग परत काय आहे इंटरजेक्शन झालं की कंजंक्शन आहे म्हणजे त्या 2 सेंटेन्सला काय करतात वाक्याला ते जे शब्द आहेत बट आहे, अँड आहे हे काय करतात 2 वाक्याला जोडतात. तर मी तुम्हाला आता पार्ट्स ऑफ स्पीच सांगितले म्हणजे शब्दांच्या जाती. त्याच्याशीच रिलेटेड हे क्वेश्चन आन्सर आहे. तर आपण बघूया काय आहे इथे. पहिला प्रश्न आहे व्हॉट डज अॅन इंटरजेक्शन नीड? इंटरजेक्शन सर्वप्रथम आपण बघूया इंटरजेक्शन म्हणजेच काय? तर इंटरजेक्शन म्हणजेच काय मुलांनो? उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे बघा आपण असा साइन लावतो. तर बघा आपण इंग्रजीमध्ये म्हणतो वॉव! व्हॉट अ ब्युटिफुल रिव्हर. मग परत म्हणू असं हुर्रे वगैरे आपण काय करतो? असं हे करतो. मग आहे हाऊ आपण कसं हाऊ प्रिटी वगैरे आपण नाही का असं आपण असे शब्द बोलतो. परत काय आहे तसं वॉव म्हणजे इंटरजेक्शन म्हणजेच काय, की जे आहे सडन एक्सप्रेशन आहेत आपल्या ज्या मनातील भावना आहेत, त्या दुःखाच्या असू द्या किंवा सुखाच्या असू द्या, त्या काय करतो आपण एक्सप्रेस करतो. जसं आता तुम्हाला एखादा म्हणजे ड्रेस आवडला तर म्हणू शकता तुम्ही, "वॉव! व्हॉट अ ब्युटिफुल ड्रेस." म्हणजे किती सुंदर ड्रेस आहे. म्हणजे तुम्हाला साप दिसला, तर तुम्ही असं साप दिसला तर आपण असं करतो ना, असं आपण असं वेगळं एक्सप्रेशन देतो आपलं. आणि जर वाईट बातमी असेल तर ओह! वगैरे असं करतो. तर आपल्या ज्या फीलिंग्स आहेत त्या सडन एक्सप्रेस करतो. त्यालाच आपण उद्गारवाचक वाक्य म्हणतो आणि त्याला मध्ये इंटरजेक्शन म्हणतात. तर इथे विचारलेलं आहे व्हॉट डज एन इंटरजेक्शन नीड? म्हणजे इंटरजेक्शन वाक्याला कशाची गरज आहे? तर इंटरजेक्शन जर वाक्य असेल तर त्याला इंटरजेक्शन मार्क्स लागतो. म्हणजे हा उद्गारवाचक वाक्य हा मार्क आपल्याला द्यावा लागतो. म्हणजे याला काय म्हणू आपण एक्सक्लेमेशन मार्क म्हणू. काय म्हणू? एक्सक्लेमेशन. तुम्ही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वगैरे 5th-6th मध्ये शिकलेलं असाल त्यालाच एक्सक्लेमेटरी सेंटेन्सलाच इंटरजेक्शन सेंटेन्स असे म्हणतात. आणि जेव्हा आपण असं वॉव वगैरे प्रतिक्रिया वगैरे असं देतो, तर त्याच्यासमोर हा काय येतो? एक्सक्लेमेशन मार्क येतो. वॉव म्हणाल, ओ म्हणाल, हुर्रे वगैरे म्हटलं तर काय येतात त्याच्यासमोर हा एक्सक्लेमेशन मार्क देणं जरुरी असते. हा मार्क्स असलं म्हणजे समजायचं की तो वाक्य कुठला आहे? इंटरजेक्शन वाक्य आहे. तर बघा इथे काय विचारलेलं आहे? व्हॉट डज अॅन इंटरजेक्शन नीड? इंटरजेक्शनला कशाची नीड आहे? तर बघा इंटरजेक्शन नीड्स म्हणजे उद्गारवाचक जे वाक्य असतात अँड एक्सक्लेमेशन मार्क. तर त्याला काय असतात? कशाची गरज असते? एक्सक्लेमेशन मार्क्स म्हणजे या चिन्हाची गरज असते. तर काय आहे? व्हॉट डज अॅन इंटरजेक्शन नीड? इंटरजेक्शन सेंटेन्सला कशाची नीड असते? इंटरजेक्शन नीड्स अॅन एक्सक्लेमेशन मार्क. म्हणजे आपल्याला हा मार्क देणं गरजेचं असते. हा मार्क पाहून तुम्ही ओळखू शकता की हा वाक्य काय आहे? इंटरजेक्शनमध्ये आहे. बघा दुसरा प्रश्न काय आहे मुलांनो? आर, ही अँड सी प्रोनाउन इथे विचारलेला आहे. आर, ही अँड सी प्रोनाउन म्हणजे इथे ही आणि जे शी आहे हे प्रोनाउन आहेत का? तर प्रोनाउन म्हणजेच काय मुलांनो? PRONOUNS. प्रोनाउन म्हणजेच काय मुलांनो? सर्वनाम. प्रोनाउन म्हणजेच काय? सर्वनाम. बघा आता एखाद्याचं नाव असेल, एखाद्या मुलीचं काय असेल? राधा. राधा इज अ ब्युटिफुल गर्ल. तर बघा राधा इज अ ब्युटिफुल गर्ल तर राधाच्या ठिकाणी आपण काय वापरू शकतो? शी इज अ ब्युटिफुल गर्ल. तर बघा राधाच्या ठिकाणी आपण शी हा शब्द वापरला. आता दुसरा लिहू आपण राम इज अ गुड
बॉय म्हणजे काय आहे, राम एक चांगला मुलगा आहे. तर रामच्या ठिकाणी काय वापरू आपण, ही. ही हा सर्वनाम, ही हा प्रोनाउन वापरला तर काय येईल, ही इज अ गुड बॉय म्हणजे तो चांगला मुलगा आहे. तर बघा, जसं नाव असेल, राधा, मीना, राम, प्रणव. तर बघा, हे जे नेम असतील ह्या ठिकाणी काय वापरू, जर फिमेल व्हर्जन असेल तर आपण काय वापरू, याला शी हा प्रोनाउन वापरू, आणि जे मेल असेल त्याला काय वापरू आपण ही. आणि जे ॲनिमल्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी आपण इट हा प्रोनाउन वापरतो. तर प्रोनाउन कुठकुठले आहेत मुलांनो, प्रोनाउन बघा, प्रोनाउन काय आहे, ही, शी आणि इट, हे काय आहेत प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजेच काय आहेत मुलांनो, हे सर्वनाम आहेत आणि हे नावाच्या ठिकाणी वापरतात, नामाच्या ठिकाणी वापरतात. म्हणजे नामाचा वारंवार उच्चार न करता काय करतो आपण, ही, शी, इट वापरतो. राधा इज गोइंग टू मार्केट तर काय म्हणू, शी इज गोइंग टू मार्केट. म्हणजे परत परत नाव न घेता काय करू आपण, हे जे प्रोनाउन वापरतो. तर इथे विचारलं आर, ही अँड सी प्रोनाउन, म्हणजे इथे ही आणि शी हे काय आहेत, प्रोनाउन आहेत का, तर आहेत का मुलांना प्रोनाउन, तर काय येईल, येस. तर उत्तर काय येईल, येस. तर काय आहे, येस म्हणजे होय. ही अँड सी काय आहेत, हे प्रोनाउन आहेत म्हणजेच सर्वनाम आहेत. येस, ही अँड शी आर प्रोनाउन्स म्हणजे काय आहेत, ते सर्वनाम आहेत. विच कम इन द प्लेस ऑफ नाउन म्हणजे नावाच्या ठिकाणी काय वापरतो आपण, ही किंवा शी हे प्रोनाउन वापरतो. आता बघूया तिसरा प्रश्न काय आहे आपला, व्हॉट इज द वर्क ऑफ ॲन ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजेच काय मुलांनो, क्रियाविशेषण. ॲडव्हर्ब म्हणजेच काय, क्रियाविशेषण. ॲडव्हर्ब म्हणजेच काय, क्रिया विशेषण. आता क्रियासाठी क्रिया म्हणजेच काय, क्रिया म्हणजेच काय मुलांनो, वर्ब. क्रिया म्हणजेच काय, वर्ब. तर इंग्रजीमध्ये वर्ब म्हणजेच वर्ब म्हणजे जे ऍक्शन वर्ड असतात, काय असतात, ऍक्शन वर्ड असतात, त्यांना काय म्हणतात, क्रिया म्हणतो आपण, म्हणजे वर्ब म्हणतो. जसं बघा काय आहे, रीड म्हणजे काय आहे, वाचणे. रन म्हणजे धावणे. वॉक, टॉक आहे, परत वॉक, टॉक, परत जम्प, राईट. म्हणजे काय आहेत, आपल्या ह्या डेली बेसिसवर जे आपण क्रिया करतो, ज्या ऍक्शन करतो त्यालाच काय म्हणतो आपण, क्रिया असे म्हणतो. तर व्हॉट इज द वर्क ऑफ ॲन ॲडव्हर्ब म्हणजे इथे विचारलेलं आहे आपल्याला की ॲडव्हर्बचं नक्की काम काय आहे. तर ॲडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण. तर ॲडव्हर्ब काय करतो, जे क्रिया आहे म्हणजे जसं जसं आता इथे मी म्हटलं की ही रन, काय म्हटलं इथे, ही रन म्हणजे तो धावतो. तर ही रन क्विकली, तर आपण म्हणू ही रन क्विकली. तर इथे काय येईल, क्विकली हा जो शब्द काय आहे मुलांनो, की ॲडव्हर्ब आहे म्हणजे तो काय करतो, वर्ब विषयी आपल्याला परत म्हणजे जास्त माहिती देतो. आता बघा, स्लोली असेल, स्लोली असेल तर काय आहे, स्लोली म्हणजे हळुवारपणे. तर मोस्टली ॲडव्हर्बला काय लागते, एल-वाय काय लागते, हे शेवटी एल-वाय लागते. तर बघा, व्हॉट इज द वर्क ऑफ ॲन ॲडव्हर्ब, तर ॲडव्हर्बचं काम काय आहे, क्रियाविशेषणचं काम काय आहे. बघा, ॲन ॲडव्हर्ब इज अ वर्ड म्हणजे ॲडव्हर्ब असा शब्द आहे दॅट मॉडिफाईज म्हणजे तो बदल करतो, कशात, मॉडिफाईज ऑर डिस्क्राईब वर्ब्स. तो कोणाला मॉडिफाईज करतो, वर्बला मॉडिफाईज करतो किंवा वर्बला काय करतो, तो डिस्क्राईब करतो. जसं ही रन म्हटलं म्हणजे तो धावतो, पण कसा, आपण त्याला लावलं क्विकली म्हणजे तो लवकर धावतो, फास्ट धावतो. ही रन स्लोली म्हणजे स्लो हा शब्द काय दाखवतो, की तो धावतो. रन ही काय, रन हा वर्ब आहे म्हणजे क्रिया दाखवतो, पण तो धावतो, पण कसा धावतो, स्लोली. स्लोला एल-वाय लावलाय, स्लोली म्हणजे हळुवारपणे. तर म्हणजे तो काय करतो, वर्ड म्हणजे ॲडव्हर्ब हा असा शब्द आहे, तो कोणाला मॉडिफाय करतो, मॉडिफाईज ऑर डिस्क्राईब म्हणजे तो चेंजेस आणतो किंवा त्याचे वर्णन करतो. वर्बमध्ये तो चेंज करतो किंवा त्याचं वर्णन करतो. Adverbs topically answer questions like how or when in relation the action of a sentence. म्हणजे बघा,
ॲडव्हर्ब टिपिकली, ॲडव्हर्ब म्हणजे टिपिकली मूळ त्याचं काय आहे, आन्सर द क्वेश्चन म्हणजे तो प्रश्नांची उत्तरं देतो. लाइक हाऊ ऑर वेन, हाऊ ऑर वेन म्हणजे या शब्दापासून जे प्रश्न तयार होतात त्याला काय करतो, तो उत्तर देतो. इन रिलेशन टू द ऍक्शन, ऍक्शन ऑफ अ सेंटेन्स. ऍक्शन ऑफ अ सेंटेन्स म्हणजे जे वाक्य असते, वाक्यामधली जे ऍक्शन असते. आता बघा, ही वॉक स्लोली, तर बघा आता हा सेंटेन्स आहे, ही वॉक स्लोली. आता ह्या सेंटेन्स मध्ये हा जो वर्ब आहे म्हणजे ही ऍक्शन आहे, तो चालतो आहे. तर तो काय करतो, रिलेशन दाखवतो. कशातलं, या हे काय आहे, वर्ब आहे आणि काय आहे, हे ऍडवर्ब आहे. ठीक आहे. तर काय आहे, हा सेंटेन्स मधला रिलेशन दाखवतो. तो चालतो आहे, पण कसं चालतो आहे, स्लोली स्लोली म्हणजे हळुवारपणे चालतो आहे. तर काय सांगितलेलं आहे, व्हॉट इज द वर्ड ऑफ अन ऍडवर्ब. अँड ऍडवर्ब इज अ वर्ड म्हणजे ऍडवर्ब असा शब्द आहे दॅट मॉडिफाईज म्हणजे तो चेंजेस करतो किंवा डिस्क्राईब. वर्बला म्हणजे क्रियाला काय करतो, क्रियापदाला तो चेंज करतो, नाही तर त्याला डिस्क्राईब करतो म्हणजे त्याचं वर्णन करतो. ॲडव्हर्ब्स टिपिकली म्हणजे ॲडव्हर्ब्स टिपिकली आन्सर क्वेश्चन लाईक अ हाऊ ऑर वेन म्हणजे एखादा जो क्वेश्चन अराईज होतात हाऊ आणि वेन पासून. हाऊ म्हणजे कसा, वेन म्हणजे केव्हा. तर त्याला तो काय करतो, रिलेशन सांगतो तो ऍक्शन आणि सेंटेन्स मधले. म्हणजे ऍक्शन मधली जी क्रिया असेल त्याला काय करतो, त्याच्यात तो वर्णन करतो म्हणजे त्याचं विशेष माहिती सांगतो. सेंटेन्स मधल्या क्रियेची तो विशेष माहिती सांगतो. म्हणजे क्रियापदाबद्दल आपल्याला विशेष माहिती सांगतो, त्याला ॲडव्हर्ब म्हणतात. बघा, नेम फ्यू ॲडव्हर्ब्स. तर ॲडव्हर्ब्स म्हणजेच काय, जसं जे आपण क्रिया विशेषण आहे, तर क्विकली, स्लोली, फास्टली, ऑलवेज. तर हे काय आहेत मुलांना, ॲडव्हर्ब आहेत. म्हणजे एल वाय लागते त्याला शेवटी मोस्टली, आणि काहींना एल वाय, जसं ऑलवेज आहे तर त्याला एल वाय लागत नाही. तर म्हणजे इथे नेम म्हणजे क्रिया विशेषण. तर बघा काय आहे, क्विकचं काय झालेलं आहे, क्विकली म्हणजे लवकर. स्लोचं काय झालेलं आहे, स्लोली. बॅड, बॅडली. वेल म्हणजे छान. आर, हे फ्यू ऍडव्हर्ब्स आहेत. आपण आपण असे बरेच ऑलवेज पण काय, ऑलवेज पण आहे, ऑलवेज पण ऍडव्हर्ब आहे. बॅडली, क्विकली, स्लोली. तर हे काय आहेत, ऍडव्हर्ब म्हणजे काय आहेत, क्रिया विशेषण आहेत. आता बघूया 5वा प्रश्न आपण काय दिलेला आहे, लिस्ट फ्यू प्रोनाउन. तर प्रोनाउन म्हणजेच काय मुलांनो, सर्वनाम. तर बघा प्रोनाउन कुठले कुठले आहेत, बघा नामाच्या ठिकाणी जे शब्द वापरतो त्याला प्रोनाउन म्हणतो. ही आहे, शी आहे, इट आहे, हे काय आहेत मुलांनो, प्रोनाउन आहेत. म्हणजे नावाच्या ठिकाणी काय वापरतो आपण, हे शब्द वापरतो. बघा, आय आहे, जसं स्वतःविषयी बोलायचं असेल तर आय, प्राण्यांविषयी बोलायचे असेल तर इट, ही, शी, हिज, हर्स, वी, दे, आर्स. हे काय आहेत, प्रोनाउन आहेत. म्हणजेच काय आहेत मुलांनो, हे सर्वनाम आहेत. आता 6वा प्रश्न बघूया, शेवटचा प्रश्न आहे आपला. नेम द पार्ट्स ऑफ स्पीच. तर पार्ट्स ऑफ स्पीच कुठलेल्या आहेत, शब्दांच्या जाती. तर काय आहेत मुलांनो, नाऊन म्हणजे नाम, प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम, नाऊन, प्रोनाऊन. वर्ब म्हणजे काय, क्रियापद. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, ॲडजेक्टिव्ह विशेषण. परत आहे प्रिपोजिशन, मग आहे कंजंक्शन, आणि कंजंक्शनच्या नंतर एक्सक्लामेशन म्हणजे इंटरजेक्शन. तर याला काय म्हणतो आपण, शब्दांच्या जाती, पार्ट्स ऑफ स्पीच. तर किती आहेत, 8 हे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. ते कुठली कुठली नाव आहेत बघा. पहिला आहे नाऊन. नाऊन म्हणजेच काय मुलांनो, नाम म्हणजे नाव. मग आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे ज्याला आपण मराठीत विशेषण म्हणतो. बघा, विशेष माहिती देणारा ऍडजेक्टिव्ह. मग आहे ऍडवर्ब म्हणजेच काय मुलांनो, क्रिया विशेषण. ऍडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण आहे. प्रोनाऊन, सर्वनाम. मग बघा, प्रिपोजिशन म्हणजे काय, पोझिशन सांगतो तो, वर आहे, खाली आहे, आतमध्ये आहे की काय. कंजंक्शन म्हणजे काय, वाक्याला जोडणारं जे असते ते. मग आहे इंटरजेक्शन म्हणजेच काय मुलांना, उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक वाक्य. हे काय आहेत मुलांना, पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. तर बघा कुठले कुठले आहेत, नेम द पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दांच्या जाती, नाऊन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रोनाउन, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. हे काय आहेत मुलांना, पार्ट्स ऑफ स्पीच आहेत.
तर अशा प्रकारे थोडक्यात आपण काय केलेलं आहे, ग्रामरबद्दल प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून आपण काय माहिती जाणून घेतलेली आहे. याचा डिटेल अभ्यास आपण पुढच्या चॅप्टरमध्ये जर आला तर आपण नक्कीच करूया. तर आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल आणि तुम्ही याच्याबद्दल आपल्याला जर डिटेलमध्ये असेल तर परत आपण काय करूया, याविषयी अभ्यास करूया. तर आपण जो हा चॅप्टर अभ्यासलेला होता, कुठला होता? वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. याचं मेन उद्देश हेच होतं, की मुलांमध्ये काय करायचं, जे खेळाच्या माध्यमातून मुलांना वॉर्म अप करायचं, म्हणजे त्यांना त्यांना थोडंसं म्हणजे त्यांना मेंटली असं प्रिपेअर करायचं. शाळा चालू व्हायच्या आधी, की गेम खेळ खेळून पण जसं शब्दांविषयी आपल्याला नवीन-नवीन शब्द माहीत होतात आणि मग त्याचे सेंटेन्स बनवायचे. मग परत आपण ग्रामरचं पोर्शन पाहिलेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे, की जे तुम्ही 5व्या-6व्या वर्गात शिकलेले आहात, ते या पाठाद्वारे आपण रिकॉल केलेलं आहे आणि मुलांना इंग्रजी विषयामध्ये उत्सुकता निर्माण व्हावी आणि त्यांना जे शिकलेले आहेत त्याचं परत वॉर्मअप व्हावं, त्यांना लक्षात राहावं म्हणून हा काय दिलेला आहे, आपल्याला चॅप्टर दिलेला होता आणि आपण तो योग्य प्रकारे असं अभ्यासलेला आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. धन्यवाद.